हा तिकीट कन्फर्म झाली का तुझी? ओके ओके ठीक आहे. हो मृणाली, जेवण बनवून ठेवेन मी. बाय. थांब, ऐकू नकोस. अरे नशिबाचा हात आहे तो. अरे मी कोण हे जाणून घेण्या अगोदर हा हात काय करू शकतो हे जाणून घेतलंस ना, तर मला वाटतं त्यात तुझाच फायदा होईल. आय डिडंट आस्क युअर ओपिनियन मिस्टर अमर्त्य सेन, आर्किओलॉजिस्ट बाय प्रोफेशन. एनिवेज, आम्ही बेंगॉली लोक कोणाचंच नुकसान नाही करत, प्रत्येकाच्या फायद्याचाच विचार करतो. काय संबंध? असा काय फायदा होणार आहे माझा तुमच्याकडून? माझ्याकडून नाही मित्रा, पण हा हात तुझा नक्कीच फायदा करून देऊ शकतो. हा हात? एक्झॅक्टली. नागालँड मध्ये असताना एका मांत्रिकाकडे मी असा एक हात पाहिला होता. त्याने मला सांगितलं होतं की हा माकडाचा मंतरलेला हात असतो, जो माणसाच्या एक नाही 3 इच्छा पूर्ण करतो. मग तुम्हीच काहीतरी मागा ना. नाही म्हणजे आयुष्यात सगळंच गमावल्यानंतर मी काय मागणार? त्यापेक्षा तूच माग काहीतरी. कदाचित तुझं आयुष्य बदलून जाईल. विचार कसला करतोय? अरे माग, आयुष्य बदलून जाईल तुझं कदाचित. मग आत्ताच्या आत्ता मला 5 लाख रुपये मिळू दे. मला वाटलं पैशांचा पाऊस पडेल, पण काहीच नाही झालं. आजचा दिवस अजून संपला नाहीये मित्रा. तुम्हाला स्टोऱ्या सांगायला मीच मिळालो काय? रायटर मी आणि स्टोरी तुम्ही सांगताय. येस. तो माणूस जरा विचित्रच होता नाही? काय तर म्हणे माकडाचा मंतरलेला हात. बुलशिट. पण खरंच असं असेल तर? नाही नाही नाही, हे असं फक्त गोष्टीतच होतं. लिव्ह इट. गोव्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेसचा आज दुपारी अपघात झाला असून या अपघातात आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. अमोल कांबळी, ओमकार पवार, मृणाल देशमुख अशी मृतांची नावे असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत सरकारने जाहीर केली आहे. मुरारी कौन सुन लिया? मुरारी कौन सा यार? हे सगळं त्या हातामुळे झालं असेल का? म्हणजे तो माणूस खरं बोलत होता.
जर तो हात खरंच इच्छा पूर्ण करत असेल तर माझ्याकडे अजून 2 इच्छा बाकी आहेत. हा मी मृणालीला वाचवू शकतो. मला माझी मृणाली परत पाहिजे. मृणाली माझी बायको मृणाली आताच्या आत्ता मला जिवंत पाहिजे. माझी बायको मृणाली मला आताच्या आत्ता जिवंत पाहिजे परत. डार्लिंग 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 मी आले. मी तुझ्यासाठी परत आले. तू या अशा अवस्थेत अरे तूच मला बोलवलंस ना म्हणून मी तुला भेटायला परत आले. थँक्यू सो मच. तू मला परत जिवंत केलंयस. नाही हे खरं नाहीये. अरे घाबरतोस कशाला. माझा फक्त चेहरा बिघडलाय पण प्रेम तर अजून तसंच आहे ना. आणि तूच म्हणायचास आपण कायम सोबत राहायचंय शेवटपर्यंत. राहायचंय ना विक्रम. विक्रम आपण सोबत राहायचंय ना. अगं पण तू अशा अवस्थेत येशील असं नव्हतं वाटलं मला. जवळ नको येऊस मृणाली. ताप जवळ नको येऊस. ताप नाही. मृणालीला परत नाही विक्रम मला जगायचं अजून. मृणाली तुला मारावंच लागेल. मृणाली तुला मारावं लागेल. माझी बायको मृणाली परत निघून जाऊ दे. माझी बायको मृणाली परत निघून जाऊ दे. मृणाली 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 थांब. माधर तू का आलास आता इथे. तुझ्यामुळे माझं काय आयुष्य बरबाद झालं. तुझ्यामुळे घडलंय हे सगळं. का आलाय सांग ना माधर चोर.
अरे बोल ना शांत काय बोल. मी इथे तुला ही चूक करण्यापासून थांबवायला आलोय. ही चूक करायला लावणारा पण तू, हा हात वापरायला पण तूच भाग पाडलंस. तुझ्यामुळे माझी मृणाली माझ्यापासून कायमची दूर गेली. अरे का केलंस असं सांग ना, बोल. हे सर्कल पूर्ण करण्यासाठी. सर्कल? कसलं सर्कल? नागालँड मध्ये असताना एका मांत्रिकाकडे मी असा एक हात पाहिला होता. त्याने मला सांगितलं होतं की हा माकडाचा मंतरलेला हात असतो, जो माणसाच्या 3 इच्छा पूर्ण करतो. म्हणजे हा हात आधी तुझ्याकडे होता? हो मित्रा. तुला सगळं माहित असताना सुद्धा तू मला यात अडकवलंस? मी अडकवलं? अरे तू स्वतःहून यात अडकलास तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि मला हे सगळं करावं लागलं कारण एकदा का हात वापरला की तो फेकून देता येत नाही. त्याच्यासाठी नवीन सावध शोधावं लागतं. हे मी तुझ्यासारखा नीच नाही. मी हा हात कोणालाच देणार नाही. या हाताचा तर मी आता विषयच संपवतो. मी पण हाच विचार केला होता, पण या हाताने तुझ्या 3 इच्छा पूर्ण केल्यावर 15 दिवसाच्या आत हा हात कुणाला तरी द्यावा लागतो, नाहीतर तो वापरणाऱ्याचा मृत्यू होतो. आणि हे पण मला त्याच मांत्रिकाने सांगितलं.